पहा मी गेलो दापोली तालुक्यामध्ये प्रत्येकाची लेणी पाहण्यासाठी. प्रत्येकाची लेणी ही दापोली तालुक्यातील कोळजाई आणि टाकले नदीच्या संगम आहेत. 1970 ते 1971च्या दरम्यान पन्हाळी गावातील केशवराव पांडुरंग जाधव नावाच्या शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी आढळली व पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्र आढळले. त्याने ते पत्र गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शेगावकरांशी संपर्क केला. अण्णांनी हे पत्र म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका शोभनाताई गोखले यांच्यासमोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्र ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि ताम्रपटाचा अभ्यास केला. अभ्यासातून ताम्रपट शिलाहारकालीन असल्याचे आढळले. 1975 साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोळजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेल्या 29 लेण्यांचा समोर आला. ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ मधुसूदन नरहर देशपांडे यांनी या लेण्यांचा अभ्यास करून केळगाव पन्हाळे काजी प्रबंध लिहिला. या प्रबंधाकरिता त्यांना 1986 एशियाटिक सोसायटी ऑफ द वेस्ट बंगाल सर्वोत्कृष्ट कार्यपद्धत मिळाले. पन्हाळे काजीचा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने केली. छापील माध्यमातून त्यांच्या मुलाखती झाल्या. ॲलेवर्ट पश्चिम जर्मनी येथे झालेल्या महाराष्ट्र संस्कृती व समाज या आंतरराष्ट्रीय संमेलनात देखील पन्हाळे काजीचा उल्लेख होता. तर मन देशपांडे पन्हाळे काजी संदर्भात म्हणतात की सातवाहन राजवंशात कोकणामध्ये हिंदू बौद्ध पंथांचा प्रसार अनेक विहार संघाराम चैत्यगृह स्थापित केले गेले. पन्हाळे येथील संघाराम खेडमधील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते. खेडमध्ये स्तूपयुक्त विहार व काही अपूर्ण लेणी आहेत आणि खेड व्यापारी स्थळापासून काजी जवळच्या टप्प्यात येते. कोळजाई आणि टाकोळ बंदरात मार्फत येथे व्यापारी मचव्यांची ये-जा असावी असे अभ्यासामध्ये ते म्हणतात. पण कधी दापोलीमध्ये आला तर नक्कीच या लेण्यांमध्ये पाहायला येऊ शकता की आपली संस्कृती कशा प्रकारे तिचा विस्तार झाला आणि त्याचे काही पुरावे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. धन्यवाद.